एखादी गोष्ट करायची असेल किंवा आपल्याला एक विशिष्ट ध्येय गाठायचे असेल तर त्यासाठी काय लागते? एक ऊर्जा लागते. ती ऊर्जा म्हणजेच प्रेरणा. प्रेरणा ही एक अशी गोष्ट आहे जी नकारात्मक विचारांना सकारात्मक विचारांमध्ये आणि त्या विचारांना त्वरित कृतीत बदलते. तुम्ही तुमच्या आयुष्यात जर प्रेरित असाल तर यशाच्या शिखरावर लवकरच पोचाल. असे नाही आहे की सर्वच जण प्रेरित आहेत. असे बरेच जण आहेत की प्रेरित असले तरी त्यांना असं वाटतं की नाही, माझ्याकडून हे होणार नाही. लोकांना स्वतःवर विश्वास नसतो. त्यांनी हाती घेतलेले काम पूर्ण होईल का, ते मी करू शकतो का, नाही माझ्याकडून हे जमणार नाही किंवा मी उद्या करेल, अशी बरीच कारणे देत राहतात. बऱ्याच वेळा असंही होतं की हाती घेतलेले एखादे काम आपल्याला अगदी उत्साहाने सुरुवात करतो, पण मग कुठेतरी अचानकमध्ये स्पीड मंदावते किंवा मोटिवेशन गमावून बसतो. मग आपल्याला ते काम पूर्ण करायची इच्छाच उरत नाही. असे का होते बरे? म्हणूनच जीवनात आंतरिक शांती आणि समाधान मिळवण्यासाठी एका प्रेरणेची गरज आहे. पण ती प्रेरणा मिळणार कुठून आणि कशी मिळवायची याबद्दल मी वैशाली भारद्वाज मराठी लाईव्ह ब्लिस चॅनलवरती तुम्हाला काही साधे सोपे टिप्स सांगणार आहे, जेणेकरून तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये अंमलात आणलं तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. प्रेरणा म्हणजे नेमकं काय? ती एक अशी गोष्ट आहे जी शब्दांमध्ये किंवा एक भावना आहे ती सांगू शकत नाही. एखादी गोष्ट करताना जर आपल्याला एक चांगला अनुभव आला तर तोच अनुभव आपली एक प्रेरणा बनून जाते. त्या प्रेरणेतूनच आपण दुसऱ्या गोष्टीही हाताळायला शिकतो. आपल्याला एक नवीन ऊर्जा, एक प्रकारचं मोटिवेशन देऊन जातो. प्रेरणेमुळे आपल्या आयुष्याला एक शिस्त लागते आणि आपल्याला आपले ध्येय गाठायला एक वेगळाच उत्साह मिळतो. ह्या प्रेरणेचे आपल्या जीवनात खूप महत्त्वाचे स्थान आहे. प्रेरणा असल्या कारणाने आपण जी स्वप्न पाहिलेत त्याला पुढे ढकलण्याची ही एक शक्ती आहे. प्रेरणा ही एक यशाची शिदोरी आहे. ती एक अशी शक्ती आहे की कितीही अडथळे आले किंवा कठीण प्रसंग आले तरी त्यातून यशस्वीरित्या बाहेर पडण्यास मदत करते. मी तुम्हाला प्रेरणा म्हणजे काय आणि त्याच्या जीवनात किती महत्त्व आहे ते सांगितले. पण प्रेरणा ॲक्च्युली मिळणार कुठून, म्हणजे कुठे आहे आणि कशी मिळवता येईल? प्रेरणा आपल्याला 2 मार्गाने मिळू शकते. एक तर स्वयंप्रेरित म्हणजे स्वतःकडूनच प्रेरणा मिळणे आणि एक दुसऱ्यांना बघून प्रेरित होणे. स्वयंप्रेरणा म्हणजे स्वतःवर विश्वास असणे. प्रत्येक मनुष्य, प्रत्येक विद्यार्थी किंवा कोणीही असो आपल्या आयुष्यामध्ये गोल्स ठरवलेले असतात. त्या गोल्सकडे जाण्यासाठी एक प्रॉपर प्लॅनिंग वगैरे लागतं आणि ते तो करतच राहतो. ते मिळवण्यासाठी तो दिवस रात्र झटत असतो. त्यालाच म्हणतात स्वयंप्रेरित राहणे. ते विशिष्ट ध्येय गाठल्याशिवाय तो आरामात बसूच शकत नाही. त्याच्यातून जी ऊर्जा मिळते त्यालाच म्हणतात प्रेरणा. इतरांकडून मिळणारी प्रेरणा म्हणजे काही नावाजलेले विशिष्ट असे व्यक्तिमत्व आहे ज्यांना बघून आपण प्रेरित होतो. आपले पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी सर, क्रिकेट क्षेत्रामध्ये श्री सचिन तेंडुलकर, विराट कोहली आणि फिल्म जगतमध्ये अमिताभ बच्चन, माधुरी दीक्षित अशी बरीच नावाजलेली दिग्गज महारथी आहेत ज्यांना बघून बरेच लोक उत्साही आणि प्रेरित होतात. त्यांचं सगळं आदर्श मानून त्यांचं सगळं स्वभाव आपल्या आयुष्यामध्ये अंमलात आणतात आणि पुढे जात राहतात. प्रेरणेचे जीवनामध्ये महत्त्व आपण जाणून घेतले. पण आपल्याला प्रेरणा मिळवण्यासाठी काय करावे लागेल? काही साधे सोपे टिप्स आहेत का? आहेत ना? चला तर बघूया. तर पहिला टिप आहे वातावरण बदलून पाहणे. रोज रोज त्याच वातावरणामध्ये फिरणे, घरीसुद्धा किंवा ऑफिसमध्ये सुद्धा, तर त्या वातावरणामध्ये थोडंसं बदल घडवायला हवा. काहीतरी तुम्ही पाहिजे तर इंटिरियरमध्ये चेंजेस आणा किंवा ऑफिसमध्ये एक नवीन प्रकारचं उत्तेजन, असं काहीतरी नवीन ॲक्टिव्हिटीज करा ज्या कारणामुळे तुम्हालाही बघून इतर लोकही प्रेरित होतील. दैनंदिन रोजच्या रुटीन कामापेक्षा थोडंसं वेगळं करून बघा. घराबाहेर पडा, ऑफिसच्या बाहेर जरा जाऊन कुठेतरी मन रमवून या. त्यामुळे मन प्रसन्नित होते आणि एक वेगळीच ऊर्जा मिळते. काहीतरी चेंज केल्यामुळे कसं आपल्याला काहीतरी वेगळेपणा जाणवतो आणि त्यामुळे काम करण्याची एक वेगळीच शक्ती मिळून जाते. दुसरा टिप म्हणजे नवीन काहीतरी गोष्टी शिका. एक नवीन छंद जोपासा. आजकाल ना बरंच काही क्रिएटिव्हला वाव आहे. म्हणजे तुम्ही पेंटिंग शिका, एखादं नवीन इन्स्ट्रुमेंट काहीतरी शिका. रोजचं तर असतंच आपलं जगणं, पण काहीतरी वेगळं केल्यामुळे काय होतं ना, आपल्या ब्रेनला एक नवीन चालना मिळून जाते. आपल्याला नवीन थॉट्स येतात. त्यामुळे आपली क्रिएटिव्हिटीसुद्धा वाढते. एखादी नवीन रेसिपी, एखादी रांगोळी
किंवा क्रिएटिव्ह वर्क असं म्हणजे काहीतरी तुम्ही डिझाईन करा, डिजिटल पोस्टर्स बनवा, छोटे छोटे व्हिडिओज बनवा. आजकाल तर बर्थडेचे बरेच व्हिडिओज बनवतात, तुम्हाला नवीन ॲप्सही मिळून जातील. असे सगळं केल्यामुळे कसं मन आपलं रमून जातो आणि गुंतून जातो आणि आपण बिझीही राहतो. एक नवीन दिशा मिळते आपल्याला, एक नवीन उत्तेजना म्हणजे एक ऊर्जा मिळते की रोज उठून मला काहीतरी नवीन करायचं आहे. तर या गोष्टी सगळ्या नवीन शिका, एखादा नवीन छंद जोपासून घ्या, ज्यामुळे तुम्हाला एक नवीन दिशा मिळते आणि आपल्याला स्वतःला प्रेरित करण्यास मदत करते. तिसरी टीप, प्रेरणादायी पुस्तके वाचणे. वाचन ही एक चांगली सवय आहे. पुस्तके वाचत राहावे. काही लोकांचा तर तो छंदच असतो, पण काही लोकांना पुस्तकं वाचायचं म्हटले की झोप येते. पण अशा काही प्रेरणादायी गोष्टी किंवा मोटिवेशनल स्टोरीज किंवा मोटिवेशनल बुक्स बऱ्याच स्टोर्समध्ये उपलब्ध आहेत. एखादे प्रेरणादायी असं तुम्हाला काहीतरी व्यक्ती सापडेल किंवा एखादी गोष्ट, प्रसंग जरी वाचायचं झालं, निदान 5 पानं तरी रोज वाचण्याची सवय लावून घ्या. त्यामुळे काय होते, तुमच्या ज्ञानात भर पडते, नवीन गोष्टी शिकायला मिळतात, त्यामुळे आपलं नॉलेजही अपग्रेड होतं. बऱ्याच गोष्टी जगामध्ये घडत आहेत, त्यामुळे आपणही अपडेट राहायला हवं. त्याच्यामध्ये काही कोट्स असतात, सुविचार असतात, ज्या आपल्याला नेहमी असं पॉझिटिव्हिटीकडे घेऊन जातं. एखादी आपल्याला आवडलेली कोट तुम्ही एका पानावरती लिहून घ्या आणि सतत तुम्ही जिथे बघता, म्हणजे तुमचे वॉर्डरोब असेल, कबर्ड असेल किंवा कोणत्याही भिंतीला, दरवाजाला लावून ठेवा, जेणेकरून तुमची नजर त्यावर जाईल आणि त्या कोट्समुळे सुद्धा तुमचा दिवस खूप चांगल्या सुरुवात होतो. एक पॉझिटिव्हिटी आपल्या मनामध्ये येते. चौथा टिप, मोटिवेशनल व्हिडिओज पाहणे किंवा एखादी मूवी बघणे. आता मूवीज बघाल तर भाग मिल्खा भाग, मेरी कॉम, 83 असे बरेच प्रेरणादायी मूवीज आहेत. ज्या मूवीज तुम्ही बघितला तर कसं खडतर प्रवासातून त्या लोकांनी आपले यश गाठलेले आहेत, ते तुम्हाला शिकायला मिळतं. यूट्यूबवरती बरेच व्हिडिओज अवेलेबल आहेत, जे ना बरेच मोटिवेशनल स्पीकर्स आहेत, काही ॲक्टर्स आहेत, जे बऱ्याच चांगल्या गोष्टी सांगून जातात. त्याच्यामुळे आपल्या जीवनामध्ये बदल घडवले तर आपल्याला नक्कीच त्याचा फरक जाणवेल. 5वा टिप, आपल्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडणे. रोजचे रुटीन वर्कमध्ये राहणे अगदी सोपे असते, हो का नाही, आणि आरामदायी असतं. जरा काही वेगळा बदल घडला की चुळबुळ चालूच होते, आपले इरिटेशन वाढतं ना, हो का नाही, हे असं का, ते तसं का. कारण आपल्याला कम्फर्ट झोनमध्ये राहण्याची सवय पडलेली असते. जर आपल्याला आयुष्यामध्ये काहीतरी वेगळं करायचं असेल, प्रगती करायची असेल, तर कम्फर्ट झोनमधून बाहेर पडणे खूप आवश्यक आहे. पण रोजच्या सवयींमध्ये फेरबदल घडवून आणून काहीतरी वेगळं करायलाच हवं. असं करताना बऱ्याच आव्हानात्मक गोष्टी पुढे येतात, त्या सगळ्यांना स्वीकारून झुगारून पुढे जात राहावे. त्यामुळे एक नवीन चेतना मिळते. नवीन काहीतरी शिकताना, गोष्ट करताना आपल्याला छान वाटतं. बऱ्याच वेळा अपयशाला सुद्धा सामोरे जावं लागतं, पण थांबायचं नाही, असे स्वीकारत पुढे जात राहावं. मग आपल्यालाच त्याची सवय लागेल आणि आपल्याला खूप छान वाटत राहील. मग अजून सगळ्या गोष्टी घडवण्यासाठी आपली धडपड सुरू होते. ह्यालाच म्हणतात कम्फर्ट झोनमधून बाहेर पडणे. आजकाल आपले देश एवढे प्रगतशील झाले आहे की अख्ख्या जगामध्ये आपल्याला आपली स्तुती ऐकायला मिळते. आपण प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती करायला लागलो आहोत. मग ते खेळ, क्रीडा असो किंवा चंद्रयानसारखे इस्रोचे प्रोजेक्ट असो. नुकतेच अयोध्येमध्ये श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला आणि अख्ख्या जगामध्ये वाहवाही झाली. ह्या सगळ्या अशा चांगल्या गोष्टी घडत असताना खूप छान वाटतं. हे सगळं साध्य कशामुळे झालंय? प्रेरणेमुळे. एका मिनिटात तुमचं आयुष्य बदलू शकत नाही, पण 1 मिनिट नीट विचार करून घेतलेला निर्णय मात्र तुमचं आयुष्य नक्कीच बदलू शकतो. आपल्या आयुष्यात जर काही बदल घडवायचा असेल तर प्रेरित राहा आणि दुसऱ्यांनाही प्रेरणा देत राहा.